गोंदियात बारदाण्याअभावी भरडाईसाठी धानाची उचल थांबली। 22 लाख बारदाण्याची केली मागणी। शेतकऱ्यांची चिंता वाढली। धुळ्यात लसूण 400 रुपये प्रति किलो। लसणाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील कांदा महागला। घाऊक बाजारातील कांद्याचे दर प्रति किलो 50 रुपयांवर। पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने दरात वाढ। पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 5 सदस्यांचा राजीनामा। सरपंच आणि उपसरपंच विचारात न घेता कारभार करत असल्याचा सदस्यांचा आरोप। नंदुरबारमध्ये दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्याने खासदार गोपाल पाडवी नाराज। माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत। नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यात जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू। इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवींची मागणी। जळगावात पिंक रिक्षाच्या थांब्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी। अजित पवार गटाच्या महिला आघाडीचं महापालिका आयुक्तांना निवेदन। धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,25,000च्या 2 दुचाकी हस्तगत। दोघांना अटक। पुणे जिल्ह्यातील 78 मुजोर बिल्डरांकडून 50 कोटीची वसुली तर 5 प्रकरणांमध्ये महारेरा लिलाव करणार। ग्राहकांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाची कारवाई। पुणे महापालिकेच्या 6 अभियंत्यांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नोटीस। पुण्यातील गुंडांविरोधात पोलीस आयुक्त पुन्हा ॲक्शन मोडवर। दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रील बनवणाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश। राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। नागपूर जिल्ह्यातील कोराडीच्या 2190 मेगावॅट विस्तारित वीज प्रकल्पाला मंजुरी। राज्यात चिकनगुन्ह्याचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात। आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 2643 चिकनगुन्ह्याच्या रुग्णांची नोंद। पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळणार। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर। लातूर आणि संभाजीनगरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर। लातूर शहरातील काही भागात पुरामुळे दुचाकी बुडाल्या। लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणाचे 12 दरवाजे उघडले। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। लातूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा लातूर जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। कपाशी, मका आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान। सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। नंदुरबारमधील शेतकरी आर्थिक संकटात। रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनवर फवारणी। लातूर जिल्ह्यातील मुरुड, चांडेश्वरसह शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण। परतीच्या पावसाची पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी। पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी 5ही धरणं 100% भरली। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता। पुण्यातील नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी गावातील 4 तरुणांची एकाच वेळी सैन्य दलात निवड। 4ही तरुणांचं गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत।